नमस्कार मंडळी, चला तर आज आपण फोडणीमध्ये बेसनचं मिश्रण घालून अशी रेसिपी बनवणार आहोत जी की तुम्हाला भूक जरी नसेल ना तरी तुम्ही सहज 2 पोळ्या ह्याच रेसिपी सोबत खाऊ शकता। इतकी चविष्ट आणि अफलातून ही रेसिपी होते, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा। चला तर जास्त वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। इथे आपण कढईमध्ये 1 वाटी बेसन पीठ घालून घेतलेलं आहे। आता हे बेसन पीठ आपल्याला हलकासा खमंग वास येईस्तोवर भाजून घ्यायचं आहे। तुमचा कुठेही जास्तीचा वेळ घेणार नाही, त्यामुळे कुठेही व्हिडिओ स्किप करता सोडून न जाता शेवटपर्यंत एकदा बघा। तुम्ही जर ही रेसिपी एकदा बनवली ना तर नेहमी या पद्धतीचीच रेसिपी बनवणार याची मात्र खात्री, कारण इतकी चविष्ट आणि अफलातून चवीची रेसिपी तुम्ही आजवर कधीच खाल्ली नसेल। तर तोपर्यंत आपलं बेसन पीठ इकडे छान भाजून झालं। आता मोठ्या वाटीमध्ये काढून घेतलंय, जेणेकरून आपल्याला ते व्यवस्थित मिक्स करून घेता येईल। ज्या वाटीने आपण बेसन पीठ घेतलं होतं त्या वाटीने 1 वाटी इतकं पाणी घेतलेलं आहे, म्हणजे 1 वाटी बेसन पिठासाठी 1 वाटी पाणी हे अगदी प्रमाण परफेक्ट आहे। तर आपण थोडंसं पाणी शिल्लक ठेवलेलं आहे, जेणेकरून आपल्याला हे बेसन पीठ व्यवस्थित असं मिक्स करून घेता येईल। तर हे सुरुवातीला आपण अर्ध्याच्या वरती पाणी टाकून घेतलं आणि याच्यानं गाठ्या-गुठळ्या मोडत आपल्याला हे भिजवून घ्यायचं आहे। तसंच राहिलेलं पाणी देखील आपल्याला ॲड करायचं आहे, कारण प्रमाणच तुम्हाला तसं घ्यायचं आहे। 1 वाटी बेसन पिठासाठी 1 वाटी पाणी हे परफेक्ट प्रमाण आहे, त्यामुळे यामध्ये पाणी कमी किंवा अधिक अजिबात करायचं नाही। राहिलेलं पाणी देखील आपण इथे टाकून घेतलेलं आहे आणि पुन्हा एकदा गाठी गुठळ्या मोडून अशा पद्धतीचं स्वरूपाचं मिश्रण तयार करून ठेवलेलं आहे। आता हे बेसन पीठ भिजेल म्हणून ही प्रोसेस आपण अगोदरच करून घेतली। त्यानंतर आपल्याला इथे एक लागेल मोठ्या साईजचा एक कांदा आणि मीडियम साईजचा टोमॅटो, हे आपल्याला बारीक असं कट करून घ्यायचं आहे। तर इथे सुरुवातीला कांदा आपण कट करून घेऊया। तर मंडळी, तुम्हाला माझं एक निवेदन आहे की तुम्ही आपला हा व्हिडिओ कुठल्या शहरातून किंवा गावातून पाहत आहात ते मला कमेंटद्वारे नक्कीच कळवा, म्हणजेच मला तुमचे पर्सनली आभार मानता येतील आणि आपल्या ह्या एक नवीन रेसिपी कुठपर्यंत पोहोचतात हेही मला समजेल। तर मस्त अशी ही रेसिपी तयार होते। तसंच तुम्ही आरकेस फूड रेसिपी चॅनलला सबस्क्राईब जर केलं नसेल ना तर लगेचच करून घ्या, कारण आपल्या चॅनलवरती अशाच युनिक आणि भन्नाट रेसिपी अपलोड केलेल्या आहेत, त्या देखील तुम्ही जरूर वेळ काढून पहा। त्यासुद्धा तुम्हाला भरपूर अशा शिकण्यासारख्या रेसिपीज आहेत। तोपर्यंत इकडे आपला कांदाही कट करून झाला, टोमॅटोही कट करून झालेला आहे। आता लगेचच पुढची प्रोसेस करूया। कढई गॅसवरती ठेवायची, त्यामध्ये एक पळीभर तेल घालून घेतलेलं आहे। तेल चांगलं कडकडीत गरम झालं की त्यामध्ये मोहरी घालायची। मोहरी चांगली फुलून आली की जिरे घालायचे। जिरेही फुलले की लगेचच त्यामध्ये कांदा घालायचा आहे। आता आपण इथे या फोडणीमध्ये भरपूर अशा कढीपत्त्याचा वापर करणार आहोत, पण कांदा घातल्यानंतर, कांद्याच्या अगोदर जर तुम्ही कढीपत्ता घातला तर बरेच वेळेला तुमच्या लक्षात येतच असेल की आपला कढीपत्ता जास्त कडकला जातो आणि त्यामुळे आहे तो स्वाद त्याच्यामध्ये राहत नाही पाहिजे तेवढा। त्यामुळे आपल्याला कढीपत्ता कांदा घातल्यानंतर घालायचा, म्हणजे छान असं तो फोडणीमध्ये आपल्या कढीपत्त्याचा जो वास आहे तो राहतो। तर आपण इथे आता कढीपत्ता व कांदा चांगला तेलामध्ये परतवून घेणार आहोत। कांद्याच्या मॉइश्चरमुळे कढीपत्ता अजिबात पुढे जात नाही किंवा जास्त करपल्या जात नाही, त्यामुळे ही खास टिप्स आहे, त्यामुळे नक्की फॉलो करा अशा पद्धतीने रेसिपी ट्राय करण्यासाठी। त्यानंतर आता कांदा सतत हलवत चांगला क्रिस्पी होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। कांदा चांगला भाजला गेला की लगेचच यामध्ये टोमॅटो घालून घेऊया। टोमॅटो देखील हलकासा आपल्याला भाजून घ्यायचा आहे। तसंच आपला टोमॅटो पटकन भाजला जावा यासाठी यामध्ये तुम्ही थोडंसं मीठ देखील घालू शकता। आता थोड्या वेळासाठी अशा पद्धतीने परतवून घ्यायचं आहे। हे मिश्रण आपल्याला मसाले घालूनही परतवायचं आहे, त्यामुळे 50% इथे आपल्याला ह्या भाज्या परतवून घ्यायच्या आहे, म्हणजे कांदा टोमॅटो परतवून घ्यायचा आहे। 50% परतलेला आहे। लगेचच आता यामध्ये घालूया चवीपुरतं मीठ। तसंच यामध्ये घालायचे आहे काही घरगुती मसाला घेतलेला आहे, अर्धा चमचा तो घालायचा आहे। तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथे वापरू शकता, कुठलाही एखादा गरम मसाला तुम्हाला इथे वापरायचा आहे। तसंच यामध्ये घालायचे आहे पाव चमच इतकी हळद आणि आता हे सर्व मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे। अगदी मोजके मसाले आपण इथे वापरलेले आहेत। अगदीच तुम्हाला गरम मसाला नको असेल तर तुम्ही तो स्किप देखील करू शकता, परंतु गरम मसाल्यामुळे टेस्ट खूप छान येते, त्यामुळे थोडासा नक्की घाला। तसंच यामध्ये तुम्हाला जर पूर्णपणे मसाले नसतील घालायचे तर थोडाफार हिरव्या मिरचीचा सुद्धा तुम्ही वापर करू शकता। आता इथे हे मिक्स करून घेतल्याच्यानंतर चांगलं तेल सुटेपर्यंत हे मसाले आपल्याला कांदा आणि टोमॅटो सोबत परतवून द्यायचे आहे। इथे परतल्यानंतर तुम्ही पाहू शकता छान असं तेल या मिश्रणाला सुटलेलं आहे। आता हे मिश्रण आपल्याला अशा पद्धतीने पांगून ठेवायचं आहे थोडंसं, आणि लगेचच आता यावरती आपण तयार करून घेतलेलं बेसनचं जे मिश्रण आहे ते आपल्याला एक ठिकाणी न टाकता अशा पद्धतीने टाकून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने टाकल्यामुळे काय होतं, ह्यांना छान असं फुललं जातं। त्याचबरोबर आपला जो हा पदार्थ आहे
आहे किंवा ही भुर्जी आहे ती चिकट होत नाही. तर आता याला झुणकाही म्हणतात, भुर्जीही म्हणतात. पण झुणका या पद्धतीने न बनवता वेगळ्या पद्धतीने बनवतात. पण मी आज तुम्हाला एकदम वेगळ्या पद्धतीचा झुणका दाखवलेला आहे, जो की अंड्याच्या भुर्जीलाही मागं टाकेल इतका छान आणि चविष्ट तयार होतो. तर चला, तुम्ही व्हेज खाणारे असाल ना तर मस्तच तुमच्यासाठी ही रेसिपी खूपच जबरदस्त असणार आहे. तसंच नॉनव्हेज खाणारे सुद्धा म्हणजे अंड्याच्या भुर्जीपेक्षा ह्या भुर्जीला पसंती देतील इतकी ही भुर्जी आपली म्हणजे चविष्ट तयार होते. आता भुर्जी आपण म्हणतोय तसं तर याला झुणका म्हणतात आणि आपण हा वेगळ्या पद्धतीचा झुणका ट्राय केलेला आहे आणि चवीला म्हणाल ना तर अफलातून असा झाला होता. झुणका तसं तर बेसन पीठ आपलं टॅमॅटो कांद्यासोबत भाजलं जातं आणि वरतून लागेल असं पाण्याचा हबका दिला जातो. पण ही अशा पद्धतीचा झुणका जर बनवला ना तर खरंच खूप छान होतो. तसंच यामधलं बेसन पीठ जे आहे तेही परफेक्ट असं शिजल्या जातं आणि हवा तितका मोकळा हा झुणका तुम्ही बनवून घेऊ शकता. आता तुम्हाला थोडासा ओलसर ठेवायचा असेल तर ओलसर ठेवू शकता किंवा तुम्हाला एकदम ड्राय करायचा असेल तर तुम्ही तो ड्राय देखील करून घेऊ शकता. फक्त तुम्हाला जास्त कोरडा करण्यासाठी थोडा जास्त वेळ परतवायचा आहे आणि जर तुम्हाला ओलसर असा मऊसूत आवडत असेल तर थोडंसं ओलसर आणि मऊसूत ठेवायचं आहे. तर मस्त असा आपला हा झुणका इथे पाहू शकता तयारच होत आहे. पुन्हा एकदा 2 मिनिटे यावरती झाकण ठेवून घ्यायचं आहे आणि वाफ देऊन घ्यायची आहे. तुम्ही याला जेवढी छान अशी वाफ देऊन घ्याल ना तेवढं हे बेसन पीठ फुलल्या जातं. तसेच ही जी भुर्जी आहे किंवा जो झुणका आहे तो असा मस्त मऊ लुसलुशीत आणि एकदम छान तयार होतो, ज्यामुळे खाताना घशात अडकत नाही. जर तुमचा झुणका घशामध्ये अडकत असेल ना तर ही पद्धत नक्की वापरून पहा. या पद्धतीचा बनवलेला झुणका कधीही तुमच्या घशामध्ये अडकणार नाही, कारण तो इतका मऊसूत तयार होतो की तुम्हाला खाताना इतका छान आणि चवदार लागेल की तुम्ही नेहमी याच पद्धतीचा झुणका बनवाल. तसंच तुम्ही हा झुणका प्रवासामध्ये जरी न्यायचा असेल ना तरी सुद्धा बनवून नेऊ शकता. इथे आपण स्वच्छ धुतलेली भरपूर अशी बारीक कट करून कोथिंबीर घातलेली आहे. भरपूर घालायची. या व्यतिरिक्त तुम्ही यामध्ये कांद्याची पात देखील घालू शकता. तसंच तुम्हाला हा झुणका जर प्रवासामध्ये न्यायचा असेल तर ह्यामध्ये कांदा न टाकला तरी सुद्धा चालेल. न टाकता सुद्धा तुम्ही तयार फोडणीमध्ये बेसनचं मिश्रण घालू शकता आणि अशा पद्धतीचा हा झुणका 4 ते 5 दिवस आरामात टिकेल असा घेऊन जाऊ शकता. भरपूर कोथिंबीर घालायची, कढीपत्ता घालायचा. फक्त कांद्यामुळे पदार्थ खराब होतो, म्हणून कांदा आपल्याला स्किप करायचा आहे आणि प्रवासामध्ये 2-4 दिवस तुम्ही ह्या झुणक्याचा स्वाद घेऊ शकता. तर पाहू शकता एकदम जवळून तुम्हाला दाखवते आपला झुणका किती मस्त झणझणीत झालेला आहे. नावाप्रमाणेच आपला झुणका तयार झालाय. तर मस्त असा सर्व करून घेऊया. आता खायला तर तोंडाला पाणी आलेलं आहे, इतका छान त्याचा वासही येत आहे आणि दिसायलाही सुरेख झालेला आहे. तर नक्कीच ही रेसिपी तुम्ही घरी ट्राय करा आणि ट्राय केल्याच्या नंतर परफेक्ट आणि चवदार, चविष्ट किंवा वेगळ्या पद्धतीची झाली होती की नाही हे मला कमेंट करून मात्र कळवायला विसरू नका. तर झुणका इथे तयार झालेला आहे. रेसिपी जरा जरी आवडली असेल तर तुमच्या कुटुंबासोबत ही रेसिपी जास्तीत जास्त शेअर करा. तसंच तुम्ही मित्रपरिवारासोबतही हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. तसंच तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली मला कमेंटद्वारे कळवा. आवडली असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, आरकेस फूड रेसिपी या चॅनलच्या नावाला विसरू नका. सर्च करून रेसिपी पहा किंवा अशी पहा, पण आरकेस फूड रेसिपी चॅनलला लगेच सबस्क्राईब करून जा आणि मस्त मस्त मजेशीर रेसिपी बनवत राहा, खात राहा आणि कळवत राहा. चला तर भेटूया अशाच नवीन आणि इंटरेस्टिंग रेसिपीसह. तोपर्यंत बनवा, खा आणि तुमची रेसिपी मला प्रतिक्रियाद्वारे नक्कीच कळवा. चला तर भेटूया नवीन एका रेसिपीसह. धन्यवाद.